हालेलुया. प्रभूला धन्यवाद की परमेश्वराने पुन्हा एक वार प्रियानो ही संधी मला दिली. त्याच्या वचनातून बोलण्याची मी प्रभूचे आभार मानते. तुमच्या प्रत्येकाचं मी मनापासून स्वागत करते. या समय प्रियानो आम्ही देवाच्या वचनामध्ये जाणार आहोत आणि आम्ही वाचूया करिंथरास पहिले पत्र याचा 10वा अध्याय वचन 11. पहिले करिंथ 10वा अध्याय वचन 11. ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्याच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. हालेलुया. सो या ठिकाणामध्ये प्रियानो ज्या प्रकारे पौल जो आहे तो करिंथरास मंडळीला जे पत्र लिहित आहे प्रियानो त्यामध्ये काही उदाहरणं पौलाने दिलेली आहेत आणि ज्या प्रकारे प्रियानो या वचनामध्ये आम्ही बघतो की ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. सो आजचा जो आपला प्रियानो विषय आहे तो आहे सर्व काही आपल्या बोधासाठी. हालेलुया. आणि प्रियानो काही गोष्टी आम्ही बघतो की बायबलमध्ये जे अनुभव मग ते चांगले असेल किंवा वाईट असेल अशा अनेक प्रकारचे उदाहरणं आम्हाला बायबलमध्ये बघायला मिळतात. हालेलुया. अनेक घटना ज्या आहेत ज्या चांगल्या पण आहे वाईट पण आहे. अनेक गोष्टीचे उदाहरणं प्रियानो बायबलमध्ये आम्हाला पाहायला मिळतात आणि ह्या सर्व उदाहरणं देण्यामागचा जो उद्देश आहे प्रियानो तो उद्देश यासाठी आहे की त्या गोष्टीतून आम्ही बोध घ्यावा. बोध म्हणजे त्यातून आम्ही शिक्षण घ्यावं, त्यातून आम्ही सावध व्हावं. हालेलुया. ह्या गोष्टी आम्हाला घाबरवण्यासाठी किंवा प्रियानो आम्हाला दोषी ठरवण्यासाठी किंवा इतर कुठल्याही कारणासाठी नाहीये, तर प्रियानो देवाचा जो हेतू आहे की जी उदाहरणं दिलेली आहे त्या उदाहरणाच्या द्वारे आम्हाला बोध व्हावा, आम्हाला शिकवण मिळावी. हालेलुया. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं ह्या गोष्टी उदाहरणादाखल त्यांच्यावर गुदरल्या आणि जे आपण युगाच्या समाप्तीप्रत येऊन पोहोचलो आहोत त्या आपल्या बोधासाठी त्या लिहिल्या आहेत. सो जेही अनुभव ज्याही घटना आहेत प्रियानो ज्या बायबलमध्ये घडलेल्या आहे त्या प्रत्येक घटना मग त्या चांगल्या असो किंवा वाईट असो ती प्रत्येक जी घटना आहे प्रियानो ती फक्त बोधासाठी लिहिलेली आहे. हालेलुया. हालेलुया. आणि ज्या प्रकारे प्रियानो आम्ही या अध्यायामध्ये बघितलं प्रियानो या अध्यायाचा जो टायटल आहे ते आहे इस्रायल लोकांच्या इतिहासावरून इशारा. इस्रायल लोकांचा जो इतिहास आहे आणि त्यांच्यामध्ये घडलेल्या ज्या घटना आहे प्रियानो त्यावरून परमेश्वर काय देत आहे, इशारा देत आहे. आणि ज्या प्रकारे वचन आम्ही वाचतो प्रियानो वचन 1 मध्ये की बंधुजन हो आपले पूर्वज सर्वच मेघाखाली होते आणि समुद्रातून ते सर्व पार गेले. मेघ व समुद्र ह्यांच्याद्वारे मोशेमध्ये त्या सर्वांचा बाप्तिस्मा झाला. ज्या प्रकारे आम्ही बघतो की प्रियानो तांबड्या समुद्रातून ते गेले. हालेलुया. परमेश्वराने त्यांना तांबड्या समुद्रातून नेलं. यामागं त्यांचा एक हेतू होता की एकट्या मोशेच्या द्वारे संपूर्ण इस्रायल लोकांचा बाप्तिस्मा व्हावा. सो परमेश्वर प्रियानो एखादं ठिकाण जर आमच्यासाठी निवडतो प्रियानो आणि परमेश्वराची इच्छा आहे की आम्ही त्यामधून जावं तर त्या प्रत्येक गोष्टी मागे देवाच्या योजना, देवाचे हेतू, देवाचे उद्देश लपलेले असतात. अगोदर प्रियानो हीच गोष्ट आम्ही बघतो की इस्रायल लोकांना प्रियानो त्रासदायक होती की या तांबड्या समुद्राला कसं पार करणार. परमेश्वराने ह्या मार्गातून आम्हाला का आणलंय, परमेश्वराने मिस्रातून सोडवलंय, पाठीमागून फारो येत आहे आणि समुद्र समोर तांबडा समुद्र उभा आहे, मग आम्ही कसे जाणार. परंतु प्रियानो त्या मार्गाने नेण्याचा उद्देश परमेश्वराचा हा होता की त्या सर्वांचा काय व्हावा. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिले की त्या सर्वांनी एकाच प्रकारचे आध्यात्मिक अन्न सेवन केले आणि ते सर्व तेच आध्यात्मिक पाणी प्याले कारण ते आपल्या मागे चालणाऱ्या आध्यात्मिक खडकातून ते पित होते. तो खडक तर ख्रिस्त होता. या गोष्टीविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही, तरी त्यांच्यापैकी बहुतेकाविषयी देव संतुष्ट नव्हता. ह्यामुळे त्यांचा रानात नाश झाला. ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला तसा आपण वाईट गोष्टीचा लोभ धरू नाही. सो बायबलमध्ये ज्या घटना आम्हाला पाहायला मिळतात प्रियानो बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की ज्यामुळे देव संतुष्ट नव्हता. बऱ्याच ठिकाणी परमेश्वर रागवल्याचे देखील प्रियानो उदाहरणं बायबलमध्ये आहे. आणखी वचन 6 मध्ये आम्ही बघतो की ह्या गोष्टी आपल्याला उदाहरणादाखल झाल्या अशा हेतूने की त्यांनी लोभ धरला
तसा आपण वाईट गोष्टीचा लोभ धरू नये. त्यांच्यापैकी कित्येक मूर्तीपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. लोक खायला प्यायला बसले, नंतर नाच तमाशा कराव्या सुटले, असे शास्त्रात लिहिले आहे. त्यांच्यापैकी कित्येकाने जारकर्म केले व ते एका दिवसात 23,000 मरून पडले. तेव्हा आपण जारकर्म करू नये. त्यांच्यापैकी कित्येकाने प्रभूची परीक्षा पाहिली आणि ते सापाच्या योगे नाश पावले. तेव्हा आपण प्रभूची परीक्षा पाहू. हालेलुया. आम्ही बराच वेळेस प्रभूची परीक्षा पाहतो. एखादी गोष्ट जर आमच्या हातामध्ये आहे, जर आम्ही ती करू शकतो परंतु बऱ्याचदा आम्ही परमेश्वराची परीक्षा पाहतो की देव हे करतो की नाही. जर एखादी गोष्ट जर आमच्या हातात असेल तर ती निश्चित आम्ही करावी. ज्या गोष्टी आमच्याकडून होऊ शकत नाही त्या आम्ही देवावर सोपवाव्या. हालेलुया. ज्या प्रकारे आणखी पुढे वचनामध्ये लिहिले की त्यांच्यापैकी कित्येकाने कुरकुर केली. हालेलुया. बराच वेळेस इस्रायल लोकांनी परमेश्वरात विरुद्ध कुरकुर केली आणि परमेश्वराने त्यांना शासन केलं. हालेलुया. या गोष्टी कशासाठी लिहिलेल्या आहे? का या वचनामध्ये दिलेल्या आहे की आम्ही देखील देवाविरुद्ध कुरकुर करू? कारण याद्वारे परमेश्वराने त्या लोकांना शासन केलं. हालेलुया. जारकर्म केले, परमेश्वराने त्यांना शासन केलं. परमेश्वराची परीक्षा पाहिली, परमेश्वराने त्यांना शासन केलं. ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात आणि ह्या आमच्या बोधासाठी दिले की जे अगोदर झालंय, जे आमच्या पूर्वी होऊन गेले किंवा आमच्या अगोदरच्या लोकांनी जे केलं ते आता आम्हाला करायचं नाही. हालेलुया. मूर्तीपूजा त्यांनी केली, ते नाश पावले. आम्ही बघतो की त्यांनी सोन्याचं वासरू वगैरे बनवलं. अनेक गोष्टी इस्रायलाच्या इतिहासाहून आम्हाला पाहायला मिळतात. याराबामाच्या काळामध्ये पण 2 सोन्याचे वासरू होते. आशेर असेल, बाल असेल, अष्टारोत असेल, मिल्कोम असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे ते वेगवेगळ्या प्रकारच्या देवताची उपासना करायचे आणि म्हणून परमेश्वराने त्यांचा काय केला? नाश केला. ह्या गोष्टी यासाठीच वचनामध्ये लिहिलेल्या आहे की ह्या गोष्टी ज्या लोकांनी केल्या, आमच्या पूर्वी होऊन गेलेल्या लोकांनी केल्या किंवा इतिहासात ज्या गोष्टी घडल्या त्या आमच्या सोबत होऊ नये म्हणून ह्या गोष्टी वचनामध्ये दिलेल्या आहे. हालेलुया. विनाकारण दिलंय का? ह्या गोष्टी आम्हाला इशारा देतात की ज्या गोष्टी आमच्या पूर्वीच्या लोकांनी, वाडवडिलांनी किंवा आमच्या आजूबाजूच्या लोकांनी ज्या गोष्टी केल्या त्या आम्ही करू. हालेलुया. आणि पुढे वचनामध्ये लिहिले वचन 10 आणि 11 मध्ये की त्यांच्यापैकी कित्येकाने कुरकुर केली आणि ते संहारकर्त्याकडून नाश पावले. त्या परमेश्वराला संहारकर्ता सुद्धा म्हटलेलं आहे. जसं त्याला वाचवणारा, जीवन देणारा, तारणारा जसं त्याला म्हटलं जातं, तसंच त्याला काय म्हटलं जातं? जोरात सांगा. संहार करणारा म्हणजे हालेलुया. बचाव पण करणारा. हालेलुया. आगीत साप पाठवून अनेक लोक ना त्याने मारलं, पण मोशेला सांगितलं की तू पितळेचा सर्प बनव म्हणजे लोक वाचतील. जीवन देणारा तो आहे, जीवन घेणारा पण तो आहे. सर्वस्व त्या देवाच्या हातामध्ये आहे. वचन 11 बघतो की ह्या गोष्टी उदाहरणा दाखल त्यांच्यावर गुदरल्या. हे सगळे उदाहरणं आम्ही बायबल मधून बघितलेले आहे आणि ह्या उदाहरणं ज्यासाठी आमच्याकडे दिलेले आहे की ज्या गोष्टी त्यांच्या सोबत घडल्या, इस्रायल लोकांसोबत इस्रायलाच्या इतिहासामध्ये ज्या गोष्टी किंवा ज्या घटना घडल्या त्या घटना आपल्या सोबत घडू नये म्हणून हे वचनामध्ये दिलेलं आहे. हालेलुया. तर बराच वेळेस आम्ही बघतो की एखादा व्यसन करणारा व्यक्ती आहे किंवा तंबाखू वगैरे व्यक्ती आहे. एखाद्या व्यक्तीला कधी कधी हे होतं, कॅन्सर होऊन जातो है ना, मुखाचा कॅन्सर होतो. आणि मग त्याच्यासोबत जर एखादा मित्र असेल किंवा त्याच्यासोबत राहणारा असेल तो बघतो की ह्या व्यक्तीला कॅन्सर झालाय किंवा व्यसन केल्यामुळे याचे लंग्स खराब झाले किंवा फुफ्फुस खराब झाले. मग तो व्यक्ती सुधारतो की नाही? व्यसन केल्यामुळे असं होतं. हालेलुया. एक उदाहरण मी तुम्हाला देते. परंतु असे बरेच लोक असतात की जे बघतात की आपल्या सोबत काय घडलंय. हालेलुया. तंबाखू खाल्ल्याने काय होतं? बरोबर. ते बघतात की हे होतंय,
हे लिहिलेलं आहे. हालेलुया. मला वाटतं बऱ्याचदा त्या पॅकेटवर पण लिहिलं जाते ना, काय सांगा बरं, तंबाखूचे सेवन केल्याने कर्करोग होतो, असंच काहीतरी आहे. मी नाही बघितलं, पण असं आहे त्याच्यावर. बरोबर बरोबर का? पण इतकं माहित असूनही लोक सोडतात का? माहिती व्यसन केल्याने असं होतं, फुफ्फुस खराब होतात, आणखी अनेक गोष्टी घडतात. हालेलुया. पण काही लोक असतात की ज्या ह्या गोष्टीला ते पाहतात की नाही, ही व्यक्ती पण माझ्या सोबत होती आणि ह्या व्यक्तीला पण व्यसन होतं आणि ह्या व्यक्तीने ते तंबाखू खाल्लं किंवा दारू पिलं आणि म्हणून ह्या व्यक्तीला अशा अशा प्रकारचा आजार झाला. मग कधी कधी असे लोक काय करतात, ते व्यसन करणं असेल त्या गोष्टी ते सोडून देतात. का? की ज्या गोष्टी त्या व्यक्तीसोबत घडल्या त्या गोष्टी माझ्यासोबत घडू नये. बरोबर. काही सावध होतात, पण सगळेच होतात का? हालेलुया. सो वचन हे प्रत्येकासाठी दिलेलं आहे. देवाच्या वचनात सगळ्या गोष्टी दिलेल्या आहे. परंतु प्राणो, जो पालन करतो, जो शिकतो, पुढे जे घडलंय किंवा त्याच्या समोर किंवा त्याच्या जीवनामध्ये आजूबाजूच्या बाजूला ज्या घटना घडल्यात किंवा आपल्या अगोदर ज्या व्यक्तीच्या जीवनामध्ये समस्या आल्या किंवा इतर गोष्टी आल्या, त्यावरून बरेच जण शिकतात आणि ते त्याच्यापासून दूर राहतात. आणि जे दूर राहतात प्राणो, तेच बचावले जातात. हालेलुया. अशा अनेक गोष्टी, अशा अनेक सूचना बायबलमध्ये दिलेल्या आहे आणि ह्या सूचना प्रत्येकासाठी आहे. जसं त्या पॅकेटवर लिहिलेली सूचना प्रत्येकासाठी असते. एखाद्या विशेष व्यक्तीसाठी असते का? नाही. पण सगळेच ते पाहून सावध होतात का? क्वचित काही असतील की जी ते सूचना पाहतात आणि त्या व्यसनापासून ते दूर राहतात. हालेलुया. हालेलुया. काही जणांचं जीवन फक्त त्या सूचनेमुळे वाचलं जातं. म्हणून सूचना खूप महत्वाच्या आहे. उदाहरणं खूप महत्वाचे आहे. आम्हाला प्राणो, आमच्या जीवनाला वेगवेगळे धडे शिकवण्यासाठी जे सूचना दिल्या जातात प्राणो, त्या खूप महत्वाच्या आहेत. म्हणून त्याच्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जर दुर्लक्ष केलं जातो तर जो प्राणो या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो तो त्या नाशामध्ये जातो. तसंच बायबलमध्ये जे उदाहरणं दिलेली आहेत किंवा ज्या घटना किंवा ज्या सूचना दिलेल्या आहेत, त्या यासाठीच दिलेल्या आहे की तुम्ही ह्या सूचना काळजीपूर्वक पाळा. जे त्या लोकांनी केलं ते तुम्ही करू नका. परंतु त्याचं पालन तंतोतंत होतं का? प्रत्येक जणच त्याचं पालन करतं का? या सूचना प्रत्येकासाठी प्राण, आणि जो कोणी या सूचनेकडे लक्ष देईल ते प्रत्येक जण वाचवल्या जातील प्राण. पण जो कोणी हा वचनाकडं, या बोधाकडे दुर्लक्ष करेल प्राण, ते नाशाकडे ओढवल्या जातील. सो बायबलमध्ये ज्या घटना, जे अनुभव आहेत, मग ते चांगले असो किंवा वाईट असो प्राणो, ते आमच्या शिकवणीसाठी आहे. तुमच्यासाठी धडा आहे, तुमच्यासाठी उदाहरण आहे. आणि हे प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून आहे प्राणो की कोण किती प्रमाणात या गोष्टीवर लक्ष देतं किंवा या गोष्टीला महत्व देतं. हालेलुया. सो बायबलमध्ये एक व्यक्ती आम्ही पाहतो प्राणो की जो पुढे झालेल्या गोष्टीमुळे तो अगोदरच सावध झाला. ज्या ज्या घटना त्याच्या समोर घडत गेल्या त्याच्या अगोदरच तो सावध झाला. आणि तो कोण आहे माहिती? एलाजार. तुम्ही ऐकले एलाजारला? ऐकले का? एलाजार नावाचे बरेचसे व्यक्ती प्राणो बायबलमध्ये आहे. एलिएझर जो अब्रामाचा सेवक आहे. आणि आज प्राणो ज्या एलाजारला आम्ही बघणार आहोत तो आहे अहरोनाचा मुलगा. भेटायचे त्याला जवळून. हालेलुया. सो प्राणो आम्ही बघतो की हा जो एलाजार आहे तो अहरोनाचा मुलगा आहे. अहरोन कोण आहे? मोशेचा भाऊ. आणि मी बघतो की प्राणो अहरोनाला किती मुलं होते? 2 होते. किती होते? 2 होते. श्योर? लॉक किया जाए. श्योर का?
किती जणांना वाटतं बरं की ते त्याला 2 मुलं असतील? ओके, आणखी 1-2 जणांनाच माहिती त्याला 2 मुलं होते. 2 मुलं. ओके, काय नाव होतं त्यांचं? अहो नाव सांगा. अहरोनाच्या मुलाचं नाव नादाब आणि अबिहू. बरोबर का? बरोबर. ओके, ठीक आहे. एक वचन आम्ही वाचू. निर्गम याचा 6वा अध्याय वचन 23. निर्गम 6:23. अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीसेबा बायको केली. तिच्यापासून त्याला नादाब, अबिहू, एलाजार व इथामार हे झाले. हालेलुया. किती आहेत? किती आहेत? आह जरा सांगा. हालेलुया. किती बारकाईने वाचावं लागतं ना. कधी कधी आम्ही फक्त जे कधी कधी ऐकतो किंवा आम्ही सहज वाचून जातो, परंतु प्रियानो जितकं आम्ही बारकाईने वचनाला वाचतो तितक्या त्यामध्ये ज्या गोष्टी आहेत, दडलेल्या गोष्टी त्या समोर येतात. सो अहरोनाला किती मुलं होते आणि त्याच्या पत्नीचं नाव काय होतं? अलीशिबा. यापूर्वी माहिती होतं? जर आता दुसऱ्या वेळेस जर विचारलं की अहरोनाच्या पत्नीचं नाव काय होतं तर सांगता येईल? काय नाव होतं? आणि मुलांची नावं? नादाब, अबिहू, एलाजार, इथमार. नादाब सगळ्यात मोठा आहे, अबिहू 2 नंबरचा आहे, तिसरा आहे एलाजार आणि चौथा आहे इथमार. मोशे कोण आहे? त्यांचा चुलता, या मुलांचा चुलता. आणि मिर्याम कोण आहे? अहो ह्या मुलांची, एलाजारची आत्या. बरोबर का? बरोबर का? एक लेवी घराण्यातून तो आला. अशा लोकांमधून तो आला की त्याच्या आजूबाजूला नेतृत्व करणारे लोक आहे, मोठे मोठे नेतृत्व. मोशे, अहरोन आणि मिर्याम. हालेलुया. एक याजकीय घराची पृष्ठभूमी त्याला आहे. एक धार्मिक घराण्यातून तो येतो प्रेम. आणि आम्ही बघतो की प्रेम ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, निर्गम याचा 6वा अध्याय वचन 23 मध्ये की अहरोनाने अम्मीनादाबाची मुलगी नहशोनाची बहीण अलीशेबा बायको केली. तिच्यापासून त्याला नादाब, अबिहू, एलाजार व इथमार हे झाले. सो आम्ही बघतो की प्रियानो अहरोनाला 4 मुलं होती. त्यांचे नाव नादाब, अबिहू, इथमार आणि एलाजार. सो आम्ही बघतो की प्रियानो ह्या मुलांच्या नावामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अर्थ दडलेले होते. नादाब या नावाचा अर्थ आहे उद्धार किंवा इच्छुक. तुम्ही नोट करून घेऊ शकता. त्यानंतर अबिहू या नावाचा अर्थ आहे माझा पिता तो आहे. त्यानंतर इथमार जो आहे चौथा, त्याच्या नावाचा अर्थ होतो ताडाच्या झाडाचे बेट. हालेलुया. हे त्याचे हिब्रू मीनिंग आहे. नादाबचा अर्थ आहे उद्धार किंवा इच्छुक. अबिहू या नावाचा अर्थ आहे माझा पिता तो आहे. इथमार या नावाचा अर्थ आहे ताडाच्या झाडाचे बेट. आणि एलाजार, एल म्हणजे परमेश्वर आणि एजार म्हणजे सहाय्यक किंवा मदत. हालेलुया. सो ह्या तिन्ही भावाच्या अपेक्षा प्रियानो याच्या नावामध्ये देवाचं नाव आलेलं आहे. हालेलुया. हे किती महत्वपूर्ण आहे प्रियानो. आणि बायबलमध्ये विशेष नाव आणि एक विशेष अर्थ असणाऱ्या व्यक्तीला खूप सन्मानित मानलं जायचं प्रियानो. म्हणून आम्ही बघतो की जितकेही संदेश ते आम्ही बायबलमध्ये बघतो प्रियानो, त्यांच्या प्रत्येकाच्या नावामध्ये एक अर्थ आहे. हालेलुया. हालेलुया. ज्या प्रकारे प्रियानो एलाजार या नावाचा अर्थ आहे देवाने मदत केली आहे. हालेलुया. काय अर्थ आहे? केली की नाही तुम्हाला सांगा बरं, किती जणांना केली? प्रभूला धन्यवाद देण्यासाठी जोरदार टाळ्या. कारण प्रियानो जसं आम्ही जन्मलो आतापर्यंत देवाने आम्हाला सहाय्य केलं आहे, देवाने आम्हाला मदत केली आहे. हालेलुया.
आमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक क्षणावर प्रभूने आम्हाला मदत केली. जर देवाने आम्हाला मदत केली नसती तर प्रियानो आजपर्यंत आम्ही इथं नसतोच. अशा कित्येक प्रसंग, अशा कित्येक गोष्टी, अशा कित्येक अपघात, अशा कित्येक घटना आमच्या जीवनात घडल्या की ज्यावेळेस प्रियानो आम्ही संपलो असतो, परंतु प्रियानो प्रत्येक वेळेस, प्रत्येक टप्प्यावर देवाने आम्हाला मदत केली. हालेलुया. सो एलाजार या नावाचा अर्थ आहे देवाने, जोरात सांगा, देवाने मदत केली आहे. आणखी जोरात सांगा, देवाने मदत केली आहे आणि यापुढेही देव मदत करणार आहे. हालेलुया. सो बायबलमध्ये 60 पेक्षा अधिक वेळा प्रियानो एलाजार या नावाचा अर्थ आलेला आहे. आणि प्रियानो अनेक गोष्टी प्रियानो आम्हाला एलाजारच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आम्ही बघतो की प्रियानो वचन 25 मध्ये, त्याच अध्यायामध्ये, की अहरोनाचा मुलगा एलाजार याने पुटिएलाच्या मुलीपैकी एक बायको केली. तिच्यापासून त्याला फिन्हास झाला. त्यांच्या घराण्याप्रमाणे लेव्याच्या पूर्वजांचे प्रमुख पुरुषेच. सो ज्या प्रकारे प्रियानो आम्ही बघतो की अहरोनाचा मुलगा एलाजार हा विवाहित होता. बऱ्याच ठिकाणी आम्ही बघतो की काही लोकांच्या विवाहाबद्दल सांगितलं जात नाही, परंतु प्रियानो आम्ही बघतो की एलाजारच्या विवाहाबद्दल सांगितलेलं आहे. आणि की त्याच्या मुलाचं नाव जे होतं प्रियानो ते आहे फिन्हास. आणि फिन्हास पण प्रियानो आपल्या वडिलांसारखाच देवाशी विश्वासू आणि प्रामाणिक राहिला आणि त्याने याजकाचं काम केलं. अहरोनाचा प्रियानो असिस्टंट म्हणून प्रियानो मी बघतो की एलाजाराने काम केलं. आणि हा एलाजार प्रियानो सगळ्यात अधिक प्रकाशित होतात केव्हा येतो माहिती, ज्यावेळेस प्रियानो अबिहू आणि नाबाद हे अवज्ञा करतात आणि मारले जातात. लेवियाचा 10वा अध्याय वचन 1, लेवी 10. अहरोनाचे मुलगे नाबाद व अबिहू यांनी आपापली तुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. पुढे वाचा. तेव्हा परमेश्वरासमोर अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितले ते हे जे माझ्याजवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चूप राहिला. मग अहरोनाचा मुलगा चुलता अजिएल, याचे मुलगे मिशाएल व एफसाफना यांना मोशेने बोलावून सांगितले की तुम्ही इकडे येऊन तुमच्या बांधवांना पवित्र स्थानासमोर उचलून छावणी बाहेर घेऊन जा. मोशेने सांगितल्याप्रमाणे येऊन त्याने त्यांच्या अंगरख्यासहित त्यांना उचलून छावणी बाहेर नेले. ओके. सो या ठिकाणामध्ये प्रियानो नादाब आणि अबिहू हे कोणाचे मुलगे आहेत? अहरोनाचे मुले आहेत. आणि इथमार आणि एलाजार हे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे मुलं आहे. बरोबर. पहिला आहे नादाब, अबिहू. हे दोघं मोठे असल्यामुळं प्रियानो त्यांना याजकाची जबाबदारी दिली जायची. हालेलुया. आणि आम्ही बघतो की प्रियानो ज्यावेळेस हे याजकाचं काम करत असताना प्रियानो आम्ही बघतो की अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. एक याजकाचं ते काम करत आहे. अहरोनाचे मुलं आहे. आणि प्रियानो 2 जे मुलं आहे नादाब आणि अबिहू यांना प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वरासमोर त्यांना अग्नी जाळायचा होता, धूप जाळायचा होता. आणि प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं की अहरोनाचे मुलगे नादाब व अबिहू यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यात अग्नी घातला आणि त्यावर धूप घालून तो अशास्त्र अग्नी परमेश्वरासमोर नेला. अशास्त्र म्हणजे की ज्या गोष्टी परमेश्वराने सांगितलेल्याच नव्हत्या, नियमाच्या बाह्य जे सांगितलंच नाही प्रियानो, त्या प्रकारचा अशास्त्र अग्नी किंवा जो मान्य नाही असा अग्नी त्यांनी परमेश्वरापुढे नेला. प्रियानो सेवा करणं ही बराचदा आम्हाला वाटतं की साधारण बाब आहे. आम्ही वाटेल त्या प्रकारे आमच्या मनाने देवाची सेवा करू शकतो किंवा वाटेल तसे बदल चढ उतार आम्ही देवाच्या सेवेत करू शकतो किंवा आमच्या मनाने आम्हाला जे वाटेल ते आम्ही करू शकतो. नाही प्रियानो, परमेश्वराने सेवेच्या संदर्भात अनेक नियम दिलेले आहेत. हालेलुया. आणि परमेश्वराची इच्छा आहे की जे नियम त्याने लावून दिलेले आहे त्या नियमानुसारच आम्ही देवाची सेवा करावी. आम्ही प्रत्येक जण प्रियानो एक याजक आहोत आणि आम्ही प्रत्येक जण प्रियानो आध्यात्मिकरित्या देवाची सेवक
की करतो परमेश्वरासमोर एक याचकाचं काम आम्ही करतो. हालेलुया, हालेलुया. आम्ही तर सर्वजण निवडलेले याजक आहोत. हालेलुया. आणि प्रत्येक याजकाचं हे काम आहे प्रियानो, परमेश्वराची सेवा करणं, आध्यात्मिक सेवा करणं. हालेलुया. आम्ही निवडलेले वंश आहोत, राजकीय वंश आम्ही आहोत प्रियानो. आणि हे आमचं कर्तव्य आहे. फक्त प्रियानो आम्हाला हे कर्तव्य बजावताना प्रियानो ही दक्षता घ्यायची आहे की जे नियम परमेश्वराने आम्हाला लावून दिलेले आहे किंवा ज्यानुसार परमेश्वराने आम्हाला सांगितलं आहे की अशा अशा प्रकारे सेवा करायची, तशीच सेवा आम्हाला प्रभूची करायची आहे, जे ठरवून दिलेलं आहे त्या प्रकारे. हालेलुया. सो या वचनामध्ये आम्ही बघतो की अशास्त्र असा अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. बऱ्याच वेळेस कुठल्याही प्रकारची आज्ञा परमेश्वर देत नाही आणि बऱ्याच वेळेस प्रियानो आम्ही मनाने निर्णय करतो किंवा एखादी गोष्ट आम्ही मनाने करतो प्रियानो, आणि कधी कधी त्या गोष्टी आमच्यासाठी घातक ठरतात. हालेलुया. परमेश्वराने अगोदरच सगळ्या गोष्टीचं नियोजन केलेलं आहे, सगळ्या गोष्टी संदर्भात परमेश्वराने सांगितलेलं आहे. परंतु प्रियानो ज्या गोष्टी परमेश्वराने कधी सांगितल्याच नाही, बऱ्याचदा अशा प्रकारे प्रियानो आम्ही देवाची सेवा करण्याचा प्रयत्न करतो आणि त्या गोष्टी आमच्यासाठी घातक ठरतात, आमच्यासाठी हानिकारक ठरतात. म्हणून प्रियानो देवाच्या सेवेमध्ये गांभीर्य असणं खूप गरजेचं आहे. कारण प्रियानो ही जगातली सेवा नाही. जगातले लोक एखाद्या वेळेस क्षमा करतील, सोडून देतील, परंतु परमेश्वर त्याच्या सेवेमध्ये केलेली कुठलीच हायगाई परमेश्वर खपून घेत नाही. त्याचं हे एक उदाहरण आहे. परमेश्वराच्या सेवे संदर्भात प्रियानो खूप गांभीर्य असणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मुळीच हलगर्जीपणा चालत नाही. कारण ज्या प्रकारे या वचनामध्ये आम्ही बघतो की त्यांनी अशास्त्र असा अग्नी परमेश्वरासमोर नेला, असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती. ज्या गोष्टी आम्ही करतो प्रियानो, त्या गोष्टी परमेश्वराच्या आज्ञेनुसार होणं गरजेचं आहे. जर परमेश्वर आज्ञा देतो, जर परमेश्वर आम्हाला सांगतो, तर त्या प्रकारे आम्ही करणं गरजेचं आहे. आज्ञा होत नाही, आम्ही होऊन कुठल्या तरी गोष्टी करतोय प्रियानो, आणि त्या गोष्टी मग आमच्यासाठी त्रासदायक होतात, हानिकारक होत्या. मग बऱ्याच वेळेस आम्हाला वाटतं की आम्ही सेवा करतो, मग त्यांचे उलटे परिणाम आमच्यावर का होतात, आमच्या परिवारावर, आमच्या कुटुंबावर. कारण अशास्त्र काही गोष्टी आमच्याकडून घडतात. आणखी पुढे वचनात लिहिले वचन 2 मध्ये की तेव्हा परमेश्वरासमोरून अग्नी निघाला व त्याने त्यास भस्म केले आणि ते परमेश्वरासमोर मरण पावले. ह्या बाबतीत मोशे अहरोनाला म्हणाला, परमेश्वराने सांगितलेले ते हे जे माझ्या जवळ येतील त्यांना मी पवित्र असल्याचे दिसून येईल आणि सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल. तेव्हा अहरोन चूप राहिला. कारण मी परमेश्वरासमोर येताना खूप दक्षता घेणं गरजेचे आहे, कारण तो देव भस्म करणारा अग्नी आहे. आम्ही सहजरित्या त्या देवासमोर येऊ शकत नाही. आम्ही खूप गांभीर्याने, खूप दक्षतेने, शुद्धतेने त्या परमेश्वरासमोर येणं गरजेचं आहे. कारण आम्ही कुठल्या मानवासमोर नव्हे, तर अखिल सृष्टीच्या निर्माणकर्त्यासमोर आम्ही येतो. खूप आदराने प्रियानो, खूप गांभीर्याने आम्ही देवाकडे येणं गरजेचं आहे. हालेलुया. प्रियानो तो परमेश्वर खूप सामर्थ्यशाली परमेश्वर आहे. तो अग्निमय परमेश्वर आहे प्रियानो. हालेलुया. प्रियानो त्याच्या समोर येत असताना मी स्वतःला तयार करून येऊया प्रियानो. त्याच्या सेवेसाठी मी तयार करू. प्रभूला म्हणा की प्रभू तू आम्हाला शिकव की योग्य प्रकारे आम्ही तुझी सेवा कशी करावी. हालेलुया. आणि ज्यावेळेस तुम्ही अशा प्रकारे प्रभूला मागाल, आणि परमेश्वर निश्चित त्याच्या वचनाच्या द्वारे तुम्हाला मार्गदर्शन करेल आणि त्याची सेवा तुमच्यासाठी आशीर्वादाची होईल. प्रियानो, ओबेद अदोमच्या घरामध्ये परमेश्वराचा कोश राहिला. उजियासाठी कोशाला हात लावणं धोकादायक ठरलं, पण ओबेद अदोमच्या घरामध्ये परमेश्वराचा कोश राहिला आणि परमेश्वराने त्याच्या सर्वस्वास बरकत दिली, कारण त्याची सेवेची पद्धत योग्य होती. तो योग्य प्रकारे कोशाची काळजी घेत होता. म्हणून प्रियानो, आम्ही परमेश्वराची सेवा योग्य पद्धतीने करणं खूप गरजेचं आहे. परमेश्वराला गौरव देणं, गांभीर्याने घेणं,
परमेश्वराचा आदर करणं ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. आणखी एक महत्त्वपूर्ण गोष्ट आहे की परमेश्वराने जी आज्ञा दिली आहे प्रियानो, त्या आज्ञेनुसारच प्रियानो आम्ही आमचं जीवन चालवणं गरजेचं आहे. ज्या गोष्टी परमेश्वराने दिल्याच नाही, कधी कधी प्रियानो अनेक गोष्टी आमच्या मनाच्याच असतात बरं का, पण कधी कधी आम्हाला वाटतं की ह्या गोष्टी परमेश्वराकडून आहे का काय. जर प्रियानो तुम्ही कन्फ्यूज असाल की एखादी गोष्ट परमेश्वराकडून आहे किंवा नाही, तर तुम्ही परमेश्वराकडे मागा, तर परमेश्वर निश्चित तुम्हाला दाखवून देईल की ही गोष्ट खरंच परमेश्वराकडून आहे किंवा ही गोष्ट फक्त आमच्या मनाची आहे. आणि मी मागच्या वेळेस पण बोलले की ज्यावेळेस एखादी गोष्ट परमेश्वराकडून असेल तर परमेश्वर त्याच्याबद्दल दुजोरा देतो, जसं परमेश्वराने नेहमीला दिला राजाच्या द्वारे. हालेलुया. सो जी घटना घडली प्राणो, ही भयानक घटना एलाजारसाठी प्राणो खूप महत्त्वपूर्ण ठरली. आणि यामुळे प्राणो आम्ही बघतो की एक मोठी जबाबदारी एलाजार आणि एथमारवर आली. एक भयंकर घटना घडल्यानंतर ही प्राणो सेवेत उभं राहणं इतकं सोपं नव्हतं, परंतु एलाजारला ठाऊक होतं की परमेश्वराची सेवा मी विश्वासाने आणि आज्ञाधारकपणे करू शकेल. आणि म्हणून प्राणो परमेश्वराच्या सेवेसंदर्भात जबाबदारी प्राणो परमेश्वराने त्याला सोपवली. अनेक गोष्टी प्राणो इथमार आणि एलाजारच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. आणि ज्या ज्या प्राणो आज्ञा त्यांना दिल्या परमेश्वराकडून मिळाल्या, त्या प्रत्येक आज्ञेचं पालन जो एलाजार आहे त्याने केलं प्राणो. लेवियाचा 10 वचन 6 मध्ये आम्ही बघतो की मोशेने आहोरण आणि त्याचे मुलगे एलाजार व एथमार यांना सांगितले की तुम्ही आपल्या डोक्याचे केस मोकळे सोडू नका आणि आपली वस्त्रे फाडू नका, तसे कराल तर मराल आणि सर्व मंडळीवर कोप भडकेल. सो काही आज्ञा परमेश्वराने दिल्या, काही नियम परमेश्वराने एलाजारला दिले. आणि एलाजारला माहित होतं की आज्ञा मोडणं म्हणजे काय आहे, काय आहे, मरण आहे. हालेलुया. आणि याचं प्रात्यक्षिक त्यांनी बघितलं कोणाच्या द्वारे, नादाब आणि अबिहूच्या द्वारे. हालेलुया, हालेलुया. बराच वेळेस परमेश्वर वेगवेगळे प्रात्यक्षिक आमच्या पुढे ठेवतो प्रेम, वेगवेगळ्या प्रकारच्या घटना परमेश्वर आम्हाला दाखवून देतो की त्या घटनेतून आम्ही शिकावं. हालेलुया, हालेलुया. काही जण शिकतात परंतु काही जण दुर्लक्ष करतात. परंतु जर परमेश्वर सांगतो प्रियानो, तर परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे वागणं गरजेचं आहे. हालेलुया. आम्ही मुळीच देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष करू नये प्रियानो, कारण परमेश्वर जसं सांगतो तसंच परमेश्वर घडून आणतो प्रियानो. तो मनुष्य नाही की तो बदलून जावा. हालेलुया. म्हणून प्रियानो आम्ही परमेश्वराच्या बाबतीमध्ये प्रियानो खूप गांभीर्य असणं गरजेचं आहे. त्याच्या वचनाचे आम्ही पालन करणारे असणं गरजेचं आहे. आज्ञाधारकपणा आमच्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. जर आज्ञाधारकपणा नाही, हालेलुया, तर नादाब आणि अबिहूचं उदाहरण आमच्यासाठी दिलंच आहे. हे उदाहरण यासाठी दिले की या उदाहरणावरून आम्ही बोध घ्यावा. काय घ्यावा? की आज्ञा पालन केले जात नाही तर काय होतं? नाश होतो. हालेलुया. आणि हाच धडा कोण शिकलं? एलाजार. कोणाकडून शिकला? आपल्या भावाकडून. हालेलुया. बरेच जण प्रियानो एखादी गोष्टी मुळे काय होतात ते सावध होतात. हालेलुया. त्या आपल्या जीवनाची एक दिशा ठरवतात की नाही, ज्या गोष्टी आपल्या अगोदर घडून घेतल्या त्या पुन्हा होऊ नये म्हणून ते देवाच्या कामासाठी, देवाच्या सेवेसाठी अतिशय दक्ष बनतात. हालेलुया. सो ह्या गोष्टी आम्हाला शिकवतात प्रियानो की आम्ही पण प्रभूच्या बाबतीमध्ये खूप दक्ष असणं गरजेचं आहे. वाटेल तसं आम्ही प्रभूच्या बाबतीमध्ये वागू शकत नाही. आम्ही परमेश्वराला गांभीर्याने घेणं खूप गरजेचं आहे. आम्ही परमेश्वराला मुळीच हलक्यामध्ये घेऊ. परमेश्वर थट्टो में उडाया नहीं जाता. हालेलुया. ओके. सो खूप काही गोष्टी परमेश्वराने प्रियानो, अनेक गोष्टी ज्या अगोदर झालेल्या घटना आहेत त्यातून एलाजारला शिकवल्या. प्रियानो आम्ही बघतो की एलाजारने प्रियानो अनेक गोष्टी आपल्या जीवनामध्ये बघितल्या
की परमेश्वराचं न ऐकल्यामुळं काय होतं. ज्यावेळेस प्रियानो अहरोन, मोशे, मिरियम ज्यावेळेस इजिप्तमध्ये होते आणि ज्यावेळेस प्रियानो मी बघतो की मोशेने अनेक वेळेस फारोला सांगितलं की आम्हाला जाऊ दे जाऊ दे, ज्यावेळेस त्याला जाऊ दिलं नाही वेगवेगळ्या प्रकारच्या पीडा फारोवर आणि मिस्रावर आल्या. हालेलुया. आणि शेवटची पीडा जी प्रथम वस्ताची पीडा होती. हालेलुया. ज्यावेळेस प्रियानो फारो परमेश्वराचं ऐकतच नव्हता त्यावेळेस परमेश्वराने प्रियानो जे प्रथम वस्ता आहे ते काय केलं, मारून टाकलं. लहानपणापासून एलाजार ह्या गोष्टी पाहत होता. हालेलुया. हालेलुया. त्यानंतर रेड सी जो आम्ही बघतो की तांबडा समुद्र आहे, यामध्ये त्यांनी जे मिस्री सैन्य होते त्या मिस्री सैन्यांना मेलेलं पाहिलं प्राण, कारण ते देवाच्या लोकांच्या मागे लागले होते, देवाच्या लोकांचा नाश करण्यासाठी मागे लागले होते. हालेलुया. आणि ह्या सगळ्या ज्या घटना होत्या त्या एलाजारच्या जीवनाला घडवत होत्या. हालेलुया. बऱ्याच आमच्याही जीवनामध्ये प्राणो वेगवेगळ्या घटना आमच्या जीवनात येतात प्राणो, आमच्या आजूबाजूला असेल किंवा इतर ठिकाणी असेल, आणि प्राणो त्या गोष्टी आमच्या जीवनावर प्रभाव करत असतात, त्या आम्हाला घडवत असतात. हालेलुया. प्राणो तुमच्याही जीवनात अशा अनेक घटना घडल्या असेल ज्यामुळे तुमच्या जीवनाला एक दिशा मिळाली. एखादं दुःख असेल, एखादी समस्या असेल, एखादी पारिवारिक गोष्ट असेल, आर्थिक गोष्टी असेल, ज्या गोष्टीतून तुम्ही आलात, ज्या अनुभवातून तुम्ही आलात, त्या गोष्टीने प्राणो त्या घटनाने तुमच्या जीवनाला एक वळण लावलं की नाही. कुठल्या तरी समस्या आल्या म्हणून तुम्ही प्रभूकडे आला, प्रभूमध्ये तुम्ही वाढत आहात. सो बऱ्याच वेळेस प्राणो अनेक घटना ज्या आहे त्या आमच्या जीवनासाठी कारणीभूत ठरतात. मग त्या बऱ्या असो किंवा वाईट असो, त्या आमच्या जीवनाला एक दिशा देतात, एक वळण आमच्या जीवनाला लावतात प्राणो. आणखी आम्ही बघतो की प्राणो अनेक गोष्टी एलाजारने आपल्या जीवनामध्ये पाहिल्या प्राणो, आणि म्हणून प्राणो ह्या घटना त्याच्या जीवनावर प्रभाव टाकत गेल्या. आणि ह्याच घटना होत असताना प्राणो अनेक गोष्टीची जबाबदारी आम्हाला पाहायला मिळते की एलाजारला सोपवण्यात आली, आणि एलाजार प्राणो अहरोनाचा असिस्टंट म्हणून काम करू लागला. आणि हे काम करत असताना प्राणो खूप मोठ्या जबाबदाऱ्या एलाजाराला देण्यात आल्या. आणि ज्या प्रकारे वचन आम्ही पाहतो प्राणो, गणना याचा 3 अध्याय वचन 32, गणना 3:32. लेव्यांच्या सरदारांचा सरदार अहरोनाचा मुलगा एलाजार हा असावा. पवित्र स्थानाच्या वस्तूचे रक्षण करण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवलेली आहे, त्यांच्यावर त्यांची देखरेख असावी. ओके. सो ज्या गोष्टी जे नियम परमेश्वराने एलाजारला आणि एतमारला सांगितले प्राणो, त्या प्रत्येक नियमांचं तो तंतोतंत पालन करत होता. आपलं याजकीय काम करत असताना प्राणो त्याला आणखीन एक मोठी जबाबदारी मिळाली, आणि ती म्हणजे लेव्याच्या सरदारांचा सरदार. हालेलुया. किती मोठं पद मिळालं. ह्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी प्राणो त्याला प्रत्येक परमेश्वराकडून मिळालेल्या आज्ञांचं पालन करावं लागलं. ज्यावेळेस प्राणो आम्ही देखील आमच्या जीवनामध्ये प्रत्येक टप्प्यावर आम्हाला दिलेले नियम असेल, आम्हाला दिलेल्या आज्ञा असतील, ज्यावेळेस आम्ही त्या तंतोतंत प्रामाणिकपणे विश्वासूपणे आम्ही त्याचं पालन करतो, आणि आम्ही अशा एका टप्प्यावर येतो की त्या टप्प्यावर परमेश्वर सर्वात अधिक मोठी जबाबदारी, मोठं पद परमेश्वर आम्हाला देतो. हे पद एलाजारला सहज मिळालं नाही, त्याचा आज्ञाधारकपणा आणि विश्वासूपणा. हालेलुया. तुम्हाला वाटतं का प्राणो की परमेश्वराने एक मोठी जबाबदारी, एक मोठं पद, एक मोठा सन्मान परमेश्वराने तुम्हाला द्यावा? किती जणांना वाटतं बरं? त्यासाठी आज्ञाधारकपणा, विश्वासूपणा खूप महत्वाचा आहे प्राणो. याद्वारेच प्राणो एक परमेश्वर मोठं जबाबदारी, एक मोठी सेवकाई आम्हाला देऊ इच्छितो. एक मोठा सन्मान असेल, एक मोठं पद असेल, एक मोठी सेवकाई असेल, परमेश्वर त्याच वेळेस देतो ज्यावेळेस प्राणो आम्ही परमेश्वराच्या आज्ञे पालनात आणि विश्वासूपणामध्ये आम्ही पुढे आणि पुढे जातो प्राणो. हालेलुया. कारण ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं की लेव्याच्या सरदारांचा सरदार. हालेलुया.
अहरोनाचा मुलगा एलाजार हा असावा. पवित्र स्थानाच्या वस्तूचे रक्षण करण्याची कामगिरी त्याच्याकडे सोपवलेली आहे, त्याच्यावर त्याची देखरेख असावी. सो मी बघतो की जे पवित्र स्थानातले जे उपकरण होते, त्या प्रत्येक उपकरणाच्या वस्तूची काळजी घेण्याची जबाबदारी कोणावर होती? एलाजारवर होती. हालेलुया, हालेलुया. ज्यांना प्राणो त्या पवित्र स्थानातल्या अन्य लोकांना त्या पवित्र स्थानातल्या वस्तू पाहायलाही मिळत नसतील, परंतु प्राणो त्यांची देखरेख करणं, त्या वस्तू हातात घेणं, हालेलुया, हालेलुया, किती मोठी जबाबदारी परमेश्वराने दिली, किती जवळ परमेश्वराने त्याला घेतलं. प्राण ज्यावेळेस तो त्या निवास मंडपामध्ये जात असेल, परमेश्वराची उपस्थिती प्राणो त्याला जाणवत असेल. ज्या वस्तू परमेश्वराच्या सेवेसाठी उपयोगात आणल्या जात असतील, ज्या सहजासहजी कोणाला बघायलाही मिळत नसेल, त्या गोष्टींची निगा तो आपल्या हाताने राखत असेल. हालेलुया, किती महत्वपूर्ण गोष्ट आहे प्राण. आणि याच्या मागे फक्त प्राण त्याचा विश्वासूपणा आणि आज्ञाधारकपणा होता प्राण. सो परमेश्वर ह्याच गोष्टी आमच्या जीवनात पाहतो प्राण. हालेलुया, आम्ही परमेश्वराच्या अधिक निकट जाऊ शकतो प्राण. ज्या गोष्टी इतरांना मिळाल्या नाही, त्या गोष्टीचा अनुभव आम्ही करू शकतो. हालेलुया. पण त्यासाठी प्राणो मी देवासोबत विश्वासू राहणं आणि प्रभूच्या आज्ञा पालन करणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. त्यानंतर वचन 4:16 आम्ही बघतो की अहरोनाच्या याजकाचा मुलगा एलाजार ह्याला जी कामगिरी सोपून द्यावीची ती ही दिव्याचे तेल, सुगंधी धूप, निरंतरचे अन्नार्पण, अभिषेकाचे तेल, निवास मंडप व त्यातील सर्व सामान म्हणजे पवित्र स्थान व त्यातली उपकरणे ह्यांची निगा त्याने ठेवावी. हालेलुया. जितकं आम्ही विश्वासू राहू ना प्राणो, जितकं आम्ही प्रामाणिक राहू ना, तितक्या जबाबदाऱ्या परमेश्वर आम्हाला देतो, एक पेक्षा अधिक. हालेलुया. प्राणो, निवास मंडपातल्या वस्तूंची काळजी घेणं, अभिषेकाच्या तेलाची काळजी घेणं, या सगळ्या गोष्टीच्या संपर्कात येणं किती मोठी गोष्ट होती. हालेलुया, हालेलुया. ज्यावेळेस आम्ही पण प्राणो एलाजार सारखं आमचं जीवन प्रामाणिक ठेवतो, आज्ञाधारक ठेवतो, विश्वासू ठेवतो प्राणो, परमेश्वर फक्त एकच गोष्ट आमच्या जीवनात देत नाही, तर अनेक आशीर्वाद परमेश्वर आमच्या जीवनात देतो प्राणो. एकापेक्षा अधिक सन्मान करणाऱ्या गोष्टी परमेश्वर आमच्या जीवनात देतो, जसं परमेश्वराने एलाजारला दिलं. तुम्हाला वाटतं का प्राणो की परमेश्वराने अनेक गोष्टी तुम्हाला द्याव्यात, अनेक आशीर्वाद तुम्हाला द्यावेत, मोठ्या जबाबदाऱ्या परमेश्वराने तुम्हाला द्यावा, मोठ्या कामगिरीसाठी प्रभूने तुम्हाला निवडावं, ज्या गोष्टी इतर करू शकत नाही त्या गोष्टी करण्यासाठी प्रभूने तुम्हाला नेमावं? वाटतंय? मग एलाजार सारखं जीवन जगणार? हालेलुया. आमचं जीवन एलाजार सारखं आहे तर निश्चित प्राणो प्रभूच्या भुवनाची काळजी घेणारे, निगा राखणारे लोक प्रभू आम्हाला देईन. ही जबाबदारी परमेश्वर आम्हाला देईल प्राण. त्यानंतर प्राणो आणखीन एक महत्वपूर्ण जबाबदारी एलाजारवर होती. गणना याचा 19वा अध्याय वचन 4. गणना 19:4. मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे काही रक्त घेऊन ते दर्शन मंडपाच्या समोरच्या दिशेकडे 7 वेळा शिंपडावे. ओके. सो यज्ञ करण्याचं प्राणो एक महत्वपूर्ण जबाबदारी एलाजारला देण्यात आली होती. आणि आम्ही बघतो की प्राणो जी लाल लाल कालवड असायची, तिचं प्राणो आम्ही बघतो की जाळून राख केल्या जायचे शुद्धीकरणासाठी. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं 19:4 मध्ये की मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे काही रक्त घेऊन ते दर्शन मंडपाच्या समोरच्या दिशेकडे 7 वेळा शिंपडावे. सो एक महत्वपूर्ण यज्ञ करण्याची जबाबदारी प्राणो आम्ही बघतो की एलाजारला देण्यात आली होती. आणखीन एक महत्वपूर्ण जबाबदारी एलाजारला परमेश्वराने दिली होती आणि ती जबाबदारी आम्हाला गणना याचा 6वा अध्याय वचन 22 मध्ये पाहायला मिळते. गणना 6:22. परमेश्वर मोसेला म्हणाला,
अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना ह्याप्रमाणे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुखप्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो. ह्या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. हालेलुया. आणखीन एक सगळ्यात महत्वपूर्ण जबाबदारी परमेश्वराने एलाजार याचकाला दिली, ती म्हणजे आशीर्वाद देण्याची. हालेलुया. सो ज्यावेळेस तुम्ही प्रामाणिक राहाल, विश्वासू राहाल, अनेकांच्या आशीर्वादासाठी प्रभू तुम्हाला उभे करेल. अनेकांना आशीर्वाद देणारे लोक परमेश्वर तुम्हाला बनवेल. जर तुमच्या जीवनात आज्ञाधारकपणा आहे, परमेश्वराची प्रामाणिक सेवा आहे, विश्वासूपणा आहे, सो जसं तुम्ही प्रभूमध्ये अधिक वाढाल आणि प्रभूच्या पसंतीस तुम्ही उतराल, कारण एकामाग एक जबाबदाऱ्या परमेश्वर तुम्हाला देईल, एकामाग एक सन्मान परमेश्वर तुम्हाला देईल. हालेलुया. आणि मी बघतो की प्राणो, इतरांना आशीर्वाद देणं ही किती मोठी गोष्ट आहे. हालेलुया. कारण जे इतरांना आशीर्वाद देतात प्राणो, ते अगोदर देवाकडून आशीर्वादित झालेले असतात प्राणो. ते सामान्य लोक नसतात प्राणो. परमेश्वर सामान्य लोकांची निवड करत नाही. ज्यांना देवाने आशीर्वादित केलेलं आहे ते लोक इतरांना आशीर्वाद देतात प्राणो. हालेलुया. आणि ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं प्राणो, गणना याचा 6वा अध्याय वचन 22, की परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे. आता ह्या ठिकाणी कोण कोण आहे? अहरोन आणि त्याचे मुलगे. कोण कोण आहे? एलाजार आणि इथमार. अबिहून नाबाद मरण पावले. जे या ठिकाणी त्याचे 2 मुलं आहे, एलाजार आणि इथमार. हालेलुया. आणि या ठिकाणामध्ये प्राणो आम्ही बघतो की वचन आम्हाला सांगतं की अहरोन व त्याचे मुलगे यांना असे सांग की तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना, ह्या दोघांची नियुक्ती परमेश्वराने केली होती प्राणो. इस्रायलला आशीर्वाद देण्यासाठी फक्त 2 याजक, एलाजार आणि इथमार. हालेलुया. आणि प्राणो तो आशीर्वाद जो होता, आम्ही बघतो की जे देवाचे लोक आशीर्वाद देतात प्राणो, इतर साठी प्रार्थना ज्यावेळेस ते करतात, तो जो आशीर्वाद आहे तो आम्हाला पाहायला मिळतो की परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्न मुख करो आणि तुला शांती देवो. आणि ज्या वेळेस एलाजार आणि इथमार अशा प्रकारचे आशीर्वाद इस्रायल लोकांना देत असतील, हालेलुया, ते आशीर्वादित होत असतील की नाही? कारण हे सांगितले कोणी? परमेश्वराने सांगितले. हालेलुया. हालेलुया. परमेश्वराने मोशेला सांगितलं की अहरोन आणि अहरोनाच्या मुलांना असे सांग की ज्या वेळेस तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद द्याल, अशा प्रकारचे शब्द तुम्ही बोला. सो ह्या ठिकाणचे जे शब्द आहे प्राणो, ते मोशेचे नाही, ते एलाजार किंवा इथमारचे नाही, तर ह्या आशीर्वादातला प्रत्येक शब्द परमेश्वराचा आहे. आणि या प्रत्येक शब्दाने परमेश्वर प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद करतो. ज्या वेळेस देवाचे लोक अशा प्रकारे या वचनातून बोलतात, त्या लोकांच्या जीवनात परमेश्वर संरक्षण देतो, परमेश्वर कृपा करतो, परमेश्वर त्याचा मुख प्रकाश पाडतो आणि परमेश्वर त्या व्यक्तीला प्रसन्न मुख करून परमेश्वर त्यांना शांती देतो. कारण हे शब्द याचकाचे नाही, हे शब्द एलाजारचे नाही, हे शब्द इथमारचे नाही, तर हे शब्द परमेश्वराच्या मुखातून निघलेले आहे. आणि हे शब्द आज तुम्हाला आशीर्वाद देणार आहे, कारण या शब्दामध्ये आशीर्वाद आहे. हे शब्द परमेश्वराचे आहे. ज्या वेळेस या वचन तुमच्या समोर बोललं जाईल, ज्या वेळेस देवाच्या सेवकाकडून तुमच्यासाठी हे प्रकारे वचन बोलले जाईल प्रियानो, त्या सेवकाच्या द्वारे नाही, तर या वचनातल्या प्रत्येक शब्दाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करेल. कारण हे शब्द आशीर्वादाचे शब्द आहे. आज या शब्दांना तुम्ही स्वीकारता का प्रियानो?
आज जर तुम्ही या वचनाला स्वीकारता तर प्रियांनो, ह्या शब्दातला, या वचनातला प्रत्येक आशीर्वाद तुमच्या जीवनावर आज प्रभू देईल, कारण हे आशीर्वादाचे वचन आहे. हालेलुया. तुम्ही तुमच्या मुलाबाळासाठी हे वचन बोलू शकता, तुमच्या परिवारासाठी हे वचन बोलू शकता, कारण तुम्ही याजक आहात. हालेलुया. आहात की नाही? तुम्ही देवाचे निवडलेले लोक आहात की नाही? जो याचक आहे प्रियांनो, त्या याचकाला जसं प्रियांनो मी बघतो की अब्राहम, इसाक आणि याकोबाने आपल्या मुलांना आशीर्वाद दिला. प्रियांनो, हालेलुया. प्रत्येक आई वडिलांकडून आपल्या लेकरासाठी आशीर्वाद निघतात प्रियांनो. म्हणून ज्यावेळेस प्रियांनो आम्ही आमच्या लेकरांशी बोलतो प्रियांनो, मी त्यांच्यासाठी आमच्या मुखातून आशीर्वादच काढावे, कारण जसे आशीर्वाद काम करतात तसे शाप पण काम करतात. ह्या दोन्ही गोष्टी वास्तविक आहे. कधी कधी फक्त आम्ही आशीर्वादाला महत्त्व देतो, शापांना महत्त्व देत नाही. परंतु जितकं वास्तविकता आशीर्वादांची आहे तितकीच वास्तविकता शापाची देखील आहे. म्हणून प्रियांनो, होईल तितकं आम्ही आमच्या लेकरांच्या बाबतीत, आपल्या परिवाराच्या बाबतीमध्ये प्रियांनो आम्ही त्यांना आशीर्वादच द्यावा, कारण देवाने आपल्या मुखामध्ये सामर्थ्य दिलेलं आहे. सो एलाजार आणि इथमारला परमेश्वराने एक महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली, एक महत्त्वपूर्ण काम दिलं, आणि ते काम होतं आशीर्वाद देण्याचं. हालेलुया. किती मोठी जबाबदारी परमेश्वराने एलाजारला दिली, कारण तो प्रियांनो प्रत्येक टप्प्यावर परमेश्वराशी विश्वास होता. ज्या ज्या आज्ञा त्याला दिल्या जात होत्या त्या प्रत्येक आज्ञाचं तंतोतंत पालन तो करत होता. परमेश्वराने सांगितलं होतं केस सोडू नको, तो केस सोडत नव्हता. परमेश्वराने सांगितलं होतं मद्य घेऊ नको, तो घेत नव्हता. हालेलुया. ज्या ज्या सूचना त्याला दिल्या जायच्या प्रियांनो, त्या प्रत्येक सूचना प्रियांनो तो वेळेवर प्रामाणिकपणे तो आणि तंतोतंतपणे पालन करायचं. फक्त पालन करणं, फक्त अर्धवट पालन करणं याला अर्थ नाही. शाऊलाने पण परमेश्वराचा शब्द ऐकला, पण पूर्णपणे ऐकला नाही. परमेश्वराने सांगितलं होतं की अमालेकाचा पूर्ण संहार कर, पण त्याने त्याच्यातले काय ठेवले? गुरढोरं. हालेलुया. राजाला पण जिवंत आणलं, आगागाला पण जिवंत आणलं, नंतर शमूएलाने मारलं. बऱ्याच वेळेस आम्ही देखील आज्ञा पालन करतो, पण कसं करतो? कधी कधी 90% करतो, 10% बाकी ठेवतो. हालेलुया. मिळेल का हो इतका सन्मान, इतकं मोठं पद, इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या मिळतील का? जर परमेश्वर आज्ञा देतो ना प्रियांनो, तर त्या प्रत्येक आज्ञाचं पूर्णपणे पालन होणं गरजेचं आहे. अर्ध हे करतोय, अर्ध ते करतोय, परमेश्वराला पण खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय, जगाला पण खुश ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आज्ञा पालन पूर्णपणे होईल का? होईल. ओके. सो एलाजारच्या जीवनाला आम्ही अभ्यासत आहोत प्रियांनो, आणि एलाजारचं जीवन आम्हाला खूप काही शिकवतं. एलाजारला भीती होती, जर मी परमेश्वराच्या आज्ञेचं पालन जर केलं नाही तर अबिहू आणि नाबाद. ज्या वेळेस कधी कधी त्याच्या मनात जरी आलं असेल की नाही आता एखादी गोष्ट करायची नाही, किंवा कंटाळा आला, त्यावेळेस ती घटना त्याला आठवण करून देत असेल की जर परमेश्वराच्या आज्ञेचं पालन झालं नाही तर मृत्यू अवश्य. हालेलुया. हालेलुया. सो ह्या घटनेने प्रियांनो एक खूप मोठा प्रभाव एलाजारच्या जीवनावर टाकला प्रियांनो, आणि त्यामुळे प्रियांनो प्रत्येक टप्प्यावर तो आपलं पाऊल अगदी सांभाळून टाकत होता. परमेश्वराच्या आज्ञा पालन करण्यासाठी प्रियांनो तो अतिशय दक्षता घेत होता, कारण त्याला माहित आहे ह्या आज्ञा पालन करण्यात काहीतरी चूक झाली, कमी जास्त झालं, जास्त शहाणपणा दाखवला किंवा कमी केलं तर याचा परिणाम काय आहे? मरण आहे. म्हणून ज्याही वेळेस परमेश्वर त्याला सूचना द्यायचा प्रियांनो, प्रत्येक एक सूचना प्रियांनो त्याच्याकडे तो अतिशय गांभीर्याने घ्यायचा प्रियांनो. एलाजारचं जीवन आम्हाला शिकवतं प्रियांनो की आम्ही प्रत्येक आमच्या जीवनाच्या टप्प्यावर
आम्ही देवाच्या वचनाला किंवा देवाने दिलेल्या सूचना आम्ही प्राणो दक्षतेने घेणं गरजेचं आहे. हालेलुया. त्याच्यानंतर आणखीन एक काम परमेश्वराने त्याला सोपवलं होतं. गणना याचा 19 अध्याय वचन 1 आणि 8. गणना 19. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याने ती कालवड जाळली असेल त्यानेही आपले कपडे पाण्याने धुवून आंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. ओके, सो ज्या प्रकारे प्राणो ही जी राख आहे, जी कालवडीची राख जी आहे प्राणो, त्याच्यासाठी जी कालवड प्राणो यज्ञ केले जायचे प्राणो, ते एक महत्त्वपूर्ण काम परमेश्वराने एलाजार याजकाला दिलं होतं. आणि आणखीन एक महत्त्वपूर्ण काम प्राणो एलाजार याजकाला परमेश्वराने दिलं, ते होतं गणना याचा 16वा अध्याय वचन 35 आणि 36. मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्या 250 पुरुषांना भस्म केले. नंतर परमेश्वर मोसेला म्हणाला, अहरोन याजकाचा मुलगा एलाजार याला सांग की धुपाटणी अग्नीतून काढ, कारण की ती पवित्र आहे, व तो अग्नी विखरून टाक. पाप करून आपल्या जीवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्याचे पत्रे ठोकून वेदी मढीव, कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे ती पवित्र आहेत. या प्रकारे ती इस्रायल लोकांना ताकीद दिल्याचे चिन्ह होतील. ओके, सो या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रियानो, ज्यावेळेस मोशेच्या विरोधात काही लोकांनी प्रियानो कुरकुर केली आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की परमेश्वराने एक महत्त्वपूर्ण जबाबदारी जी एलाजार याजकाला दिली. आणि आम्ही बघतो की प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही मला वाटतं अगोदर बघितलेल्या आहे, याला सांगण्याची गरज नाही ना. कोरह, दाथान, अबिराम ह्या लोकांनी कशा प्रकारे परमेश्वराच्या सेवकाविरुद्ध कुरकुर केली होती. आणि आम्ही बघतो की प्रियानो, जी पृथ्वी होती ती काय झाली होती, दुभांगली होती. आणि त्या पृथ्वीने प्रियानो मी बघतो की कोरहच्या संपूर्ण कुटुंबाला काय केलं होतं, गिळून टाकलं होतं. आणि कोरहचं कुटुंब अधोलोकामध्ये जिवंत उतरलं होतं. याबद्दल आम्ही मला वाटतं बऱ्याच वेळेस याच्याबद्दल ऐकलेलं आहे. आणि त्यानंतर प्रियानो आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन 35 मध्ये आम्ही बघतो की मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्या 250 पुरुषांना भस्म केले. हालेलुया. नाबाद आणि अबिहूच्या बाबतीमध्ये पण आम्ही बघतो की परमेश्वरापासून अग्नी निघाला. आणि या ठिकाणामध्ये पण आम्हाला पाहायला मिळतं प्रियानो की परमेश्वरापासून अग्नी निघाला. सो प्रियानो, देवाच्या विरोधात कुरकुर करणं ही गोष्ट परमेश्वराला मुळीच आवडत नाही प्रियानो. ज्यावेळेस परमेश्वराविरोधात कुरकुर करण्यात आली प्रियानो, आम्ही बघतो की परमेश्वराने वेगवेगळ्या प्रकारची ताडना त्या लोकांना केली प्रियानो. आणि या ठिकाणामध्ये आम्ही बघतो की प्रियानो, मग परमेश्वरापासून अग्नी निघाला व त्याने त्या धूप जाळणाऱ्या 250 पुरुषास भस्म केले. हालेलुया. ही एक गोष्ट प्रियानो एलाजार ह्या व्यक्तींकडून शिकला की देवाच्या विरोधात कुरकुर करू. हालेलुया, हालेलुया. सो ज्या घटना घडल्या प्रियानो, त्या प्रत्येक घटना एलाजाराच्या जीवनावर प्रभाव टाकत गेल्या. तो त्यातून शिकत गेला प्रियानो. हालेलुया. म्हणून त्याने आपल्या आयुष्यामध्ये असा कुठलाच उल्लेख नाही की एलाजाराने परमेश्वराच्या विरोधात कुरकुर केली किंवा एलाजार परमेश्वरावर भडकला किंवा रागवला किंवा तो देवाच्या विरोधात काहीतरी बोलला. हालेलुया. असे पण काही उदाहरणं आहे की अनेक लोक देवाच्या विरोधात बोलले, परंतु एलाजार बोलला नाही. का? कारण त्याला माहिती की परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करणं किंवा परमेश्वराच्या विरोधात बोलणं म्हणजेच स्वतःचा नाश करून घेणं. हालेलुया. सो ज्या प्रकारे आणखी पुढे आम्ही बघतो वचनामध्ये की नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन याजकाचा मुलगा एलाजार याला सांग की धुपाटणी अग्नीतून काढ, कारण ती पवित्र आहेत, व तो अग्नी विखरून टाक. पाप करून आपल्या जीवास जे मुकले त्यांची ती धुपाटणी घेऊन त्यांची पत्रे ठोकून वेदी मढीव, कारण त्यांनी ती परमेश्वराला समर्पण केल्यामुळे ती पवित्र आहेत. ह्या प्रकारे ती इस्रायल लोकांना ताकीद दिल्याचे चिन्ह होतील. एक भयंकर अशी कामगिरी परमेश्वराने एलाजारला दिली की जे अग्नी आहे आणि त्या अग्नीमध्ये जी धुपाटणं आहे ते सगळे धुपाटणी शोधायचे, त्याला ठोकून काय करायचे, एक वेदी बनवायची
आणि ती वेदी लोकांना चिन्ह दाखल म्हणून त्यांच्या समोर ठेवायची, की ज्या ज्या वेळेस लोक बघतील त्या वेदीकडे, त्यावेळेस लोकांना आठवण होईल की देवाच्या विरोधात बोलणं किंवा देवाच्या लोकांच्या विरोधात बोलणं किंवा कुरकुर करणं हे चुकीचं आहे. वेदी मढवली कोणी? एलाजारने. सो हे एक चिन्ह म्हणून ही वेदी काम करत होती प्राण. हे ताकीद होती. जसं आम्ही बघतो की प्राण अहरोनाची जी काठी होती ती फुलली होती, त्यावेळेस पण देवाच्या विरोधात कुरकुर करण्यात आली. त्यावेळेस परमेश्वराने एक काठीचं प्राण, जी फुललेली काठी जिला बदाम फुलं काळ्या आल्या होती, ती देखील चिन्ह दाखल ठेवली होती. तसंच या ठिकाणामध्ये प्राण आम्ही बघतो की एक वेदी आहे जी चिन्ह दाखल ठेवण्यात आली होती. हालेलुया. की त्या वेदीकडे लोकांनी पाहावं आणि परमेश्वराच्या विरोधात कुरकुर करू नये. आणखी पुढे आम्ही बघतो की वचन आम्हाला पाहायला मिळतं की जी पितळेची धुपाटणी आग्नेने भस्म झालेल्या त्या पुरुषाने अर्पिली होती, ते घेऊन एलाजार याजकाने त्याचे पत्र ठोकले व वेदी मढवली. कोणी केलं हे काम? एलाजार याजकाने त्याचे पत्र ठोकले व वेदी मढविली. याचा हेतू असा की अहरोन वंशाचा नसलेल्या कोण्या परक्याने परमेश्वरासमोर धूप जाळण्यास जाऊ नये, याचे स्मरण इस्रायल लोकांना राहावे. आणि परमेश्वराने मोशेच्या द्वारे एलाजाराला सांगितल्याप्रमाणे कोरहाची व त्याच्या साथीदारांची झाली तशी गत कोणाची होऊ नये. सो बऱ्याच वेळेस परमेश्वर अनेक चिन्ह, अनेक गोष्टी, अनेक घटना प्राणो एका चिन्ह दाखल ठेवतो की जी गत आपल्या पूर्वीच्या लोकांची झाली ती आपली होऊ नये. म्हणून बायबलमध्ये जे उदाहरणं दिलेली आहे किंवा ज्या घटना बायबलमध्ये दिलेल्या आहे त्या यासाठीच दिलेल्या आहे की त्याद्वारे आम्ही बोध घ्यावा, त्याद्वारे आम्ही शिकावं की जे आपल्या पूर्वी झाले ते आम्ही करू नये. सो यामध्ये पण प्राणो खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी प्राणो आम्ही बघतो की एलाजारने केली. आणि त्यानंतर प्राणो आम्ही बघतो की अहरोनाचा मृत्यू झाल्यानंतर अहरोनाचे कपडे उतरून प्राणो आम्ही बघतो की ते एलाजारला घालण्यात आले आणि एक महायाजकाचं काम एलाजारने केलं. एक छोट्या गोष्टीपासून सुरुवात केली, एक असिस्टंट म्हणून काम केलं प्राणो. आणि परमेश्वराने त्याच्या विश्वासूपणामुळे, त्याच्या आज्ञाधारकपणामुळे परमेश्वराने त्याला महायाजकाचं काम दिलं. हालेलुया. परमेश्वर त्याला वाढवत 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 परमेश्वर महायाजकाच्या पदापर्यंत त्याला घेऊन गेला. सो ज्यावेळेस प्राणो तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये, तुमच्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही परमेश्वराशी आज्ञाधारक विश्वासू राहता, देवाच्या वचनाचं तुम्ही तंतोतंत पालन करता प्राणो, एक टप्पा असा येईल की सगळ्यात मोठं सन्मानाचं स्थान परमेश्वर तुम्हाला देईल प्राणो. हालेलुया. सो प्राणो आपल्या संपूर्ण हयातीत प्राणो तो विश्वासू आणि आज्ञाधारक राहिला. आणि प्राणो असं बायबलमध्ये कुठेच उल्लेख आला नाही की परमेश्वराने त्याला कुठेतरी फटकारलं किंवा परमेश्वर त्याला रागवला. परमेश्वर मोशेला रागवला. कधी रागवला? बरोबर, अहरोनाला रागवला ज्यावेळेस सोन्याचं वासरू बनवलं. मिर्यामला रागवला. हालेलुया, हालेलुया. पण असा कुठलाच उल्लेख नाही की परमेश्वर एलाजारला रागवला. दाविदाला पण रागवला होता बेथशेबेच्या बाबतीमध्ये. म्हणजे विचार करा प्राणो, त्याच्या पूर्वीच्या लोकांच्या जीवनावरून त्याने हे घेतलं प्राणो. ह्या गोष्टी तो शिकला की जर परमेश्वराच्या विरोधात गेलं तर परमेश्वर फटकारतो, परमेश्वर रागवतो. म्हणून तो आपल्या हयातीत असा जगला प्राणो की परमेश्वर त्याच्यावर कधीच रागवला नाही. हालेलुया. आणि याच्यासाठी मोशे, मिरियाम, अहरोन त्याच्यासाठी एक उदाहरण होते. सो अशा अनेक उदाहरणं परमेश्वराने आमच्या समोर ठेवलेले आहे की परमेश्वर का रागवतो. या लोकांच्या जीवनावरून प्राणो ह्या गोष्टी आम्ही शिकाव्या. आणि प्राणो आमच्या जीवनात असा प्रसंग कधी न येवो की ज्यामुळं परमेश्वर आम्हाला रागवेल. आणि प्राणो यहोशवाच्या कारकिर्दीमध्ये पण अनेक महत्त्वाच्या भूमिका एलाजारने केल्या प्राणो. जनगणना असेल किंवा प्राणो यहोशवासोबत लोकांना जमीन वाटून देणं, अशा महत्त्वपूर्ण कामामध्ये प्राणो आम्ही बघतो की परमेश्वराने प्राणो त्याचा उपयोग करून केला. त्याचबरोबर प्राणो मोशेच्या मृत्यूचा पण तो एक साक्षीदार झाला. ज्यावेळेस मोशे मृत्यू पावला त्यावेळेस तो त्या ठिकाणामध्ये होता.
अनेक गोष्टी परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये केल्या प्राणो. आणि आम्ही बघतो की प्राणो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतो यहोशुवा याचा 24वा अध्याय वचन 33. एक शेवटचं वचन आम्ही पाहूया, त्यानंतर आम्ही प्रार्थनेत जाणार आहोत. यहोशुवा 24:33. नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला. त्याला त्यांनी एफ्राईमाच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिनहास याला दिलेल्या गिबा गावी मुठमाती दिली. ओके, सो या ठिकाणामध्ये प्राणो अहरोनाचा मुलगा जो एलाजार आहे प्राणो, मी बघतो की मोशे, अहरोन आणि यहोशुवा या 3 मुख्य नेत्यांच्या कारकिर्दीमध्ये त्याने काम केलं प्राणो. हालेलुया. आणि प्राणो सगळ्या गोष्टी पूर्ण करून आम्ही बघतो की ज्या प्रकारे वचन आम्हाला पाहायला मिळतं 24:33 मध्ये की नंतर अहरोनाचा मुलगा एलाजार हा मृत्यू पावला. त्याला त्यांनी इफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात त्याचा मुलगा फिनहास याला दिलेल्या गिब्बा गावी मुठमाती दिली. सो आपल्या हयातीत त्याने परमेश्वराचं काम प्रामाणिक केलं आणि प्राणो अनेक गोष्टी परमेश्वराने त्याचा वारसा जो आहे त्याचा मुलगा जो फिनहास आहे त्याला दिला. सो प्राणो ज्या प्रकारे एलाजारला परमेश्वराने प्राणो आशीर्वादित केलं, एका मागे एक मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या परमेश्वराने दिल्या, एक मोठी कामगिरी त्याला दिली प्राणो. आणि ह्या सगळ्या कामगिरीसाठी प्राणो त्याच्या अगोदर जे लोक होऊन गेले त्यांच्याकडून तो अनेक गोष्टी शिकला. मोशेकडून शिकला, मिरियमकडून शिकला, दाथान कोरहकडून शिकला, अबिहू नाबादकडून शिकला, यहोशुवाकडून शिकला. अनेक चांगल्या आणि अनेक वाईट गोष्टी पण प्राणो त्याने त्या लोकांच्या जीवनातून पाहिल्या आणि त्यातून त्याने धडा घेतला. आणि ह्या सगळ्या गोष्टीला प्राणो तो शिकून त्याने प्राणो त्या गोष्टीपासून, ज्या गोष्टी परमेश्वराला न आवडणाऱ्या होत्या त्या गोष्टीपासून तो दूर राहिला. आणि प्रत्येक टप्प्यावर त्याने परमेश्वराच्या वचनाचं, आज्ञाचं तंतोतंत पालन केलं. आणि प्राणो एक खूप मोठ्या पदावर, महायाजकाच्या पदावर परमेश्वराने त्याला नेमलं. सो प्राणो अनेक गोष्टी प्राणो आहे ज्या एलाजाराच्या जीवनातून आम्हाला पाहायला मिळतात. खूप शॉर्टकट आम्ही एलाजारचं जीवन अभ्यासलं आहे. त्याचबरोबर प्राणो त्याचा जो मुलगा फिनहास आहे त्याचंही जीवन इतकंच प्राणो प्रभावी होतं, कारण आपल्या पित्याचा प्राणो प्रभाव फिनहासवर होता. ज्या प्रकारे आम्ही परमेश्वरासाठी आवेशी असतो, प्रामाणिक असतो प्राणो, आमचाही प्रभाव आपल्या परिवारावर, आपल्या कुटुंबावर होतो. म्हणून प्राणो आम्ही पण या एलाजारसारखं जगूया की आमचा वारसा आमच्या लेकरांना मिळेल आणि आमच्याद्वारे प्राणो आमचे लेकरं शिकतील की जसं माझ्या वाडवडिलांनी प्रभूची सेवा केली तसंही मी माझ्या प्रभूची सेवा करेन. सो प्रभू करो हे वचन तुमच्यासाठी आशीर्वादित करो. आमेन. या समय प्राणो आमचे नेत्र आम्ही बंद करूया. प्रभूला धन्यवाद देऊ की प्राणो एलाजारच्या जीवनातून अनेक गोष्टी परमेश्वराने आम्हाला शिकवल्या आहे.